नमस्कार, मी डॉक्टर मंदार फाटक. डॉक्टर ऐकल्यावर सगळ्यांच्याच पोटात गोळा येतो. कारण आपण एवढे वेगवेगळे आजार ऐकतो की जसं आपण कोविड सारखा भयंकर आजाराचा सामना नुकताच केला. त्याच्यानंतर जीबीएस सारखा जो आजार आहे पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी आपण भरपूर त्याचं नाव ऐकलं. दिवसेंदिवस कॅन्सर सारख्या रुग्णांची पण संख्या वाढतच आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, जसं काही चेंजिंग फूड हॅबिट्स किंवा जंक फूड किंवा स्ट्रेस हल्ली भरपूर झालेला आहे. अशा वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळी औषधं आहेत, पण 90% आजारांचं मूळ हे पोटातूनच जातं. मग हे आजार होऊ नयेत याच्यासाठी काय करायचं, यावर नेमका उपाय काय? तर गेल्या 5,000 वर्षांपासनं किंवा रादर त्याच्याही पेक्षा जास्त जो आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्यांच्यावरती सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या वनौषधी, आहार विषयक नियम किंवा व्यायामाचे विविध प्रकार हे आपल्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवरती भर देण्यास मदत करतात. आणि असंच एक औषध जे गायीपासून तयार केलेलं आहे आणि ज्याचा उल्लेख आयुर्वेदात सुद्धा करण्यात आलेला आहे ते म्हणजे गायीपासून मिळणारं गोमूत्र. आणि आज आपण यावर थेट चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई. सर नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम तुम्हाला टिळक विद्यापीठाकडनं ऑनरिस कॉज डिलीट ही जी पदवी मिळालेली आहे त्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता तुम्ही डॉक्टर झालेला आहात, तर कसं वाटतंय? मला ही अपेक्षाच नव्हती की अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला डॉक्टरेट मिळेल. कारण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं मी शाळेमध्ये असताना हिंदीच्या परीक्षा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एकदम त्यांचा एक 15 दिवसापूर्वी फोन आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही गेले 42 वर्ष अशा प्रकारचा पदवीदान समारंभ आम्ही करतोय आणि त्याच्यावेळी यावर्षी आम्ही 2 उद्योजक आणि एक कलाकार असं सुद्धा आम्ही पुरस्कार देणार आहोत. आणि त्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे आणि कायनेटिक मोटर्सच्या ज्या सुलज्जा फिरोदिया आणि पितांबरीचं मला त्यांनी सिलेक्ट केलं होतं. ते हाऊसहोल्ड आपलं एक नाव आहे आणि त्यांना सुद्धा कुठेतरी होतं की मराठी ब्रँड सगळ्या लोकांसमोर यावा आणि अशा प्रकारचंच मराठी उद्योजकांनी सुद्धा काम करावं असं जेव्हा आम्ही बोलण्यामध्ये त्यांच्या आलं आणि म्हणून आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला मला सांगायला आनंद वाटतोय की हा काय माझ्या एकट्याचा मी एक त्याचा प्रतिनिधित्व करतोय. खरं म्हणजे ही आमची पितांबरीची सगळी जी टीम आहे, तर मी सांगितलेल्या आयडिया किती असतील पण त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आणि त्याचप्रमाणे घरचे सगळे लोक आहेत किंवा ठाण्यातले सुद्धा मंडळी आहेत, R&Dचे लोक आहात तुम्ही सगळे, तर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. तर त्याच्यामुळे हे आपल्याला मिळालेलं आहे डॉक्टरेट जी आहे ती, असं मी मानतो. आणि पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आयुर्वेदात सुद्धा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बऱ्यापैकी काम करते. बरोबर. सुद्धा आपल्याला आपल्याला स्कोप आहे चांगला. बरोबर आहे. कारण संशोधन जर तुम्ही म्हणाल तर संशोधन मला असंच वाटतं की गोमूत्रावरती संशोधन आपण अशाच पद्धतीने चालू केलं. कारण जवळपास एक 12 वर्ष झाली तेव्हापासनं तुमच्या डोक्यात ते गोमूत्र पुढे नेण्याचं कुठनं आलं? म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की गोमूत्राला पुढे घेऊन जायला पाहिजे? त्याला 2 कारण आहेत. एक आहे ते थोडंसं आध्यात्मिक कारण आहे आणि दुसरं आपण जे वेगवेगळे कार्यक्रम आपण स्पॉन्सर करत असतो तर त्याच्यातून आपल्याला जी काही माहिती मिळते तर त्याच्यातनं सुद्धा मला असं दृढ हे वाटायला लागलं की आमचे एक सनातन संस्थेचे संत होऊन गेले, त्यांनी सांगितलं की बाबा परमपूज्य पांडे महाराज त्यांचं नाव. तर जेव्हा आम्हाला जो पितांबरीला थोडंसं कठीण काळ होता मध्ये कोविडच्या आधी, थोडंसं जेव्हा आपण खूपच जास्त प्रोडक्शन त्याच्यानंतर सेल वाढीसाठी आपण प्रयत्न करत होतो आणि प्रॉफिटकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतं, तर अशा ह्याच्यामध्ये थोडं प्रॉफिटेबिलिटीवरती प्रेशर होतं आणि त्याचं एक टेन्शन मला होतं. तर मला त्यांनी विचारलं की तुला काय टेन्शन काय आहे? तर मी म्हटलं असं असं आहे. तर ते म्हणाले तू गायींची, आणि म्हटलं आम्ही कोकणामध्ये तेव्हा आपण जागा घेतली होती तळवड्याला, आमच्या गावाला, दापोलीला पण जागा घेतलेली होती, पण तिथून काही प्रोडक्टिव्ह आपल्याला उत्पन्न मिळत नव्हतं. तर ते म्हणाले की तू गायी घे आणि गायींची सेवा कर. हा त्यांनी एक दिलेला सल्ला होता. आणि मग आपण अंगावला गायी घेतल्या आणि मग त्या आपण कोकणामध्ये सुद्धा तिकडे पाठवल्या. तर गायींच्या मध्ये मला असं लक्षात आलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्याला माहित नसतं की ह्या ज्या जागा असतात तर ह्या अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या जागांमध्ये कोणातरी वावर असतो. तिथे राहणाऱ्या लोकांच्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या काय अपेक्षा असतात, त्यांचं अकाली मृत्यू त्यांचा तिथे झालेला असतो किंवा काही ज्या बऱ्या वाईट गोष्टी सगळ्या झालेल्या असतात तिथे, तर आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते आणि तो वास्तूला दोष निर्माण झालेला असतो.
तो वास्तुदोष जेव्हा असतो तिथे तुम्हाला यश मिळत नाही. तर हे वास्तुदोष घालवण्याचं सगळ्यात चांगलं उपाय म्हणजे गायीचं अस्तित्व. आणि आपण बघा, तुम्हाला पण माहिती आहे की आपण वास्तुशांत करतो, गृहप्रवेश करतो, तेव्हा गुरुजी असतात ते आपल्याला पंचगव्य किंवा खास करून गोमूत्र, तर गोमूत्र आपल्याला संपूर्ण खोलीमध्ये वास्तूमध्ये शिंपडायला सांगतात. बरोबर. तर परमपूज्य पांडे महाराज मला म्हणाले की गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यातनं तुम्हाला दिसत नाही, अदृश्य रूपामध्ये खूप असं त्याच्यातनं शस्त्रास्त्र येताना आम्हाला दिसतात. आता त्यांचा श्रद्धेचा भाग झाला. तो जो त्याचा तिखट आणि जो असा एक उग्र वास असतो, त्या ठिकाणी कुठलेच वाईट शक्ती म्हणा किंवा निगेटिव्ह एनर्जीज राहू शकत नाहीत. हा त्यातला अध्यात्माचा भाग झाला. आणि दुसरं म्हणजे आपण जे काही स्पॉन्सरशिप देत होतो, तर त्यावेळी केशवसृष्टीतली गोशाळा असेल किंवा देवलापारचं एक मोठं गो संशोधनाचं केंद्र आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधारे चालणारं, तर त्यांचा एक सेमिनार होता. आणि त्यांनी जेव्हा गोमूत्राचं त्यांनी अनेक फायदे त्यांनी सांगितले. म्हणजे तिथे देवलापारला तर त्यावेळी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे रिसर्च पण चालू होता. डायबिटीस असेल, कोलेस्ट्रॉल असेल, त्यानंतर कॅन्सर असेल, वजन कमी करण्यासाठी असेल, तर गोमूत्राचा ते खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर करत होते आणि त्याचा अभ्यास पण ते करत होते. आणि आमचा गजानन पळसुले देसाई नावाचे आमचे एक मित्र आहे, तर ते सुद्धा त्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता. रायपाटणच्या इकडे राजापूरला होता तो कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमात मी असे 2-3 सेमिनार जेव्हा अटेंड केले, तेव्हा मला आधी पहिल्यांदा A1 आणि A2 गाय याच्यातला फरक कळला. म्हणजे A1 ह्या ज्या फॉरेनच्या ज्या गाय जर्सी गायी आहेत, तर डुक्कर आणि गाय याच्या संकरांनी त्यांनी ते केलेलं आहे, कारण जास्त दूध मिळावं म्हणून. आणि A2 जी गाय आहे ती आपल्या गीरच्या गायी आहेत किंवा कांक्रेज आहे किंवा साहिवाल आहे, लाल कंदारी आहे. तर या आणि त्याला वशिंड असतं आणि त्याला शिंग असतात. आणि त्याला देर इज ए डेव्हिल इन द मिल्क असं एका ऑथरनी पुस्तक लिहिलंय की त्याच्यामुळे डायबिटीस होतो लहान मुलांना सुद्धा. आता ते युरोपमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा ते पुस्तक उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला हे आधी माहितीच नसतं की बाबा गायींचे असे प्रकार. त्याच्यानंतर हे देशी आणि विदेशी गाय. म्हैस मात्र A2च आहे. म्हणजे म्हशीमध्ये खूप अशा ह्या नाही आहेत, म्हणजे मोराची म्हैस आहे किंवा पंढरपुरी म्हैस वगैरे आहे. पण गाय आणि म्हशीमध्ये सुद्धा गायीचं दूध पचायला सोपं आहे आणि म्हशीचं दूध कठीण आहे. तर हे जेव्हा गायीचं सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा मी झालं की गोमूत्र. आणि दुसरं काय झालं की मला असं लक्षात आलं की त्यांनीच सांगितलं होतं की तू थोडंसं गोमूत्र रोज पीत जा. परमपूज्य पांडे महाराजांनी सांगितलं. आणि मग मी गोमूत्र आपल्या अंधाच्या गोशाळेतनं घेऊन आलो आणि ते सगळं गाळून बिळून ते प्यायला हे केलं. 1 चमचा घेतला आणि मला एकदम असं उलटी व्हायल्यासारखंच झालं. म्हणजे एखादा चमचा गोमूत्र घेणं आणि त्याच्यावरती तांब्यावर पाणी पिणं, पण म्हटलं रोज एवढं पाववाटी किंवा 1 वाटी गोमूत्र आपण नाही पिऊ शकणार. आणि मग तो मी विषय सोडून दिला. पण सतत एक मनामध्ये असं होतं की त्यांनी सांगितलेलं आपण फॉलो करू शकत नाही आहोत. आणि मग मग मी R&D ला विचारलं की तेव्हा तुमच्याकडे पण तो आला. म्हटलं सगळे ग्रंथोक्त माहिती काढा. की एखादा कुठलंही कोणी आपण फक्त नुसतं एखाद्या गोष्टीवरती श्रद्धा ठेवून आपण करायचं नाही. आपल्याकडे सुसज्ज R&D सेंटर आहे. मग R&Dला संतोष पालकर आणि त्यांच्या टीमला सांगितलं की बाहेर पण ज्यांनी त्या देवलापारच्या लोकांनी काही पुस्तक छापलं असेल गायीच्या बद्दल, गोमूत्राबद्दल, ते तुम्ही मिळवा आणि ते आपण अभ्यास करून कशा प्रकारे याचा उपयोग होईल आणि मगच आपण त्या प्रोजेक्टमध्ये जाऊ. आणि मग ते मला असं वाटतं तुम्ही सांगू शकाल की काही 4-5 ग्रंथांमध्ये गोमूत्राचा उल्लेख केलेला आहे. आणि आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करायची. आपण जशी प्रॉडक्ट सगळी मी स्वतः वापरतो, म्हणजे आपल्याला दिवसभरात जे आपल्याला प्रॉडक्ट वापरायला लागतात किंवा आपण वापरतो ती पहिल्यांदा आपण तयार करायची. असं सुद्धा एक सूत्र आपल्या नवीन प्रोडक्ट आपण जे डेव्हलप करतो त्याच्यामध्ये होतं. आणि अर्थात हे मला गोमूत्राचं सांगितलेलं पण होतं. अशा दोन्ही कारणाने मग आपण तो निर्णय घेतला की गोमूत्र बेस आपण काही औषधं बाजारात आणायची. हो सर, मला आठवतंय की R&D मध्ये जेव्हा तुम्ही हे सांगितलं होतं की गोमूत्रावरती काम करायचंय, तेव्हा बरेच ग्रंथ आम्ही शोधले. म्हणजे मेन आयुर्वेदातली 3 ग्रंथ म्हणजे चरक, सुश्रुत आणि वाग्भट. या 3 ग्रंथांमध्ये गोमूत्राचं मोठ्या प्रमाणावरती वर्णन आढळतं. त्याच्यामध्ये अष्टमूत्र म्हणजे 8 वेगवेगळ्या प्रकारची मूत्र जी सांगितलेली आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ हे गोमूत्रच सांगितलेलं आहे. आणि गोमूत्राचे जवळपास 36 रोगांवरती त्यांनी उपयोग सांगितलेले आहेत. म्हणजे एका श्लोकातच ते सगळे आजार वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कास आहे, गुल्मा आहे, त्याच्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन पासनं आपण म्हणूया की कॅन्सर, म्हणजे इतक्या मोठ्या व्यापक गोष्टींवरती गोमूत्र काम करतं. म्हणजे अर्बुद अशा सगळ्या व्याधींचा या श्लोकांमध्ये उल्लेख येतो. आणि गोमूत्रावरती अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या संस्थांना पण भेटी दिलेल्या होत्या. म्हणजे देवळापार जसं तुम्ही म्हणाल तर तिकडे पण आम्ही गेलो होतो आणि तिकडे सुद्धा गोमूत्रावरती बरंच काम होतं. म्हणजे पेशंट्सना जेव्हा ते प्रत्यक्षात दिलं जातं
आणि त्याच्यानंतर जेव्हा पेशंट्स बरे होतात, जसं तुम्ही डायबिटीज सारख्या व्याधींचा पण उल्लेख केलात, तर डायबिटीसमध्ये सुद्धा गोमूत्र चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला सुद्धा दिसलेला आहे. त्याचा उल्लेख नंतर आपण करू शकतो. पण त्या ठिकाणी सुद्धा गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून आलं. तरी सुद्धा माझा हाच म्हणजे आम्ही त्याच्यावरती जेव्हा काम करत होतो तेव्हा ऍज अ बिझनेस म्हणून तो पुढे कसा न्यायचा, कारण गोमूत्र नुसतं घेऊन जाणं तर पॉसिबल नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या शहरांमध्ये जेव्हा उपलब्ध करायचं असेल तेव्हा ताजं गोमूत्र घेऊन जाणं पॉसिबल होत नाही. तर मग आपण कोणत्या फॉर्ममध्ये यायचं, तर गोमूत्र अर्क हा त्याला दुसरा पर्याय होता. म्हणजे आपण जर बघितलं तर गोमूत्र हे साधारणपणे अशा पद्धतीने असतं. तर घेताना सुद्धा म्हणजे अर्काची चव किंवा रंग हे घेताना सुद्धा तसं डिफिकल्ट जातं लोकांना. तर मग तुम्हाला काय वाटलं की गोमूत्र अर्क का गोमूत्र अजून कुठल्या फॉर्ममध्ये करता येईल, असं काही तुम्हाला तेव्हा सुचलं होतं? मुळामध्ये मला असं एक, जेव्हा कुठलाही लेमॅन असतो आणि ज्याला काही अध्यात्माचं किंवा आपल्या संस्कृतीचं, हिंदू परंपरेची जेव्हा काही माहिती नसते, त्यावेळेला कोणाच्या नाही. आपण आता बघतो की सगळा सुशिक्षित समाज जो आहे किंवा आपला पितांबरीचा ग्राहक सुद्धा जो आहे, तो ही जी काही मेट्रो सिटीज आहेत सगळ्या, तर तिथेच आहेत आणि त्यांना कधी गायीशी कधी त्यांचा संबंध येणंच शक्य नाहीये. बरोबर. कारण हळूहळू हे सगळे गोठे किंवा हे जे, त्याला जागा एक तर खूप लागते आणि गाईचं दूध किंवा गोमूत्र याला तेवढी अजून व्हॅल्यू प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे आपोआपच ते शहरांच्या बाहेर खेडेगावांमध्येच या सगळ्या गोठे किंवा हे आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की ज्यांना श्रद्धाच नाहीये आणि मग एखादं प्राण्याचं मूत्र आपण औषध म्हणून कसं प्यायचं, तर माझ्या असं लक्षात आलं की याचा एकतर अभ्यास नाहीये. कारण कुठे मी स्वतः एक BSc झालेलं आहे आणि नंतर मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली आहे. तर असं असताना आपण याच्यावरती लोकांना विश्वास ठेवायला कसं आपण सांगायचं, आपल्याला नुसता एक श्रद्धेचा भाग नाही, तर आपण याचं पूर्ण आधी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याचे काय उल्लेख आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये केमिकली किंवा आपण बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करून त्याचा टेस्ट करून किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मायक्रोब्स नाही आहेत ना, किंवा शरीराला काही अपायकारक गोष्टी नाही आहेत ना, ह्या पहिल्या आपण तपासून घ्यायला पाहिजेत. आणि जसं तू म्हणालास की माझ्या मनात पण असं झालं की आपण गोमूत्र अर्क पहिल्यांदा मार्केटमध्ये आणूया. आणि मग अर्क आम्ही टेस्ट केला, तर त्या अर्कामध्ये, आणि त्याच्यासाठी आपण बाहेरच्या लॅबची सुद्धा आपण मदत घेतली, कारण त्यावेळी आपल्या लॅबमध्ये टेस्टिंगची प्रोसिजर किंवा त्याचं जे काही केमिकल्स लागतात ते अवेलेबल नव्हती. आणि जेव्हा आम्ही तो बाहेर लॅबमध्ये टेस्टिंगला दिलं तर त्याचा खूपच धक्कादायक त्याचे रिझल्ट होते. म्हणजे चांगल्या अर्थी धक्कादायक, म्हणजे की आपल्याला वाटत होतं की त्याच्यापेक्षा खूपच जास्त त्या गोमूत्र कंटेंटमध्ये असतील. तर ते तू पण सांगू शकतोस, कारण तू लॅबमध्ये ते प्रत्यक्ष सगळे रिझल्ट आणि मग त्याच्या आधारावरती तुम्ही रिसर्च करायला तुम्ही दिला होता. तर तो जो अर्क होता. आणि दुसरं मला आठवतं की गोमूत्र आठवत जायचं आणि मग त्याचा एक घन तयार होतो. बरोबर. आणि मग त्याच्या काही टॅबलेट्स म्हणा किंवा तशा त्या अवेलेबल होत्या. तर मला असं एक मनामध्ये होतं की गोमूत्रातलं जेव्हा आपण अर्क करतो तेव्हा सुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला उकळवता आणि मग ते थंड करून दुसऱ्या बाटलीमध्ये किंवा फ्लास्कमध्ये घेऊन मग त्याच्या बाटल्या भरल्या जातात. तर ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही गोष्टींचा लॉस होतो. तर तो लॉस होऊ नये अशी माझी इच्छा होती की तसं 100% गोमूत्र त्या पेशंटला किंवा जो घेणार आहे त्याला ते मिळालं पाहिजे. आणि घन करताना सुद्धा त्या आठवत जाताना सुद्धा बऱ्याच गोष्टी ओढून जातात. आणि एक मला चांगलं आठवत आहे की जेव्हा मी संतोष पालकरांनी गोमूत्र बाहेरच्या लॅबमध्ये, KDM म्हणा किंवा दुसरी कुठेतरी लॅब होती तिथे दिलं होतं, तेव्हा त्याने म्हणलं की त्याच्यामध्ये फेनॉलिक कंटेंट हे सगळ्यात असतात जास्त चांगलं, आणि ते अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा शरीरातलं जे विष आहे, विषद्रव्य आपण ज्याला म्हणूया, तर ती सगळी बाहेर काढून टाकण्यासाठी गोमूत्राचा सगळ्यात खूप मोठा फायदा उपयोग होतो. म्हणजे नकोशा गोष्टी टाकून देणे बाहेर. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट आढळली, म्हणजे त्याला सोडियम, पोटॅशियम वगैरे बाकीचे तर सगळे खूपच सूक्ष्म, जवळजवळ 49 गोष्टी गोमूत्रामध्ये आहेत. तो रिपोर्ट वाचला तर एकदम मी थक्कच झालो. आणि त्याच्यामध्ये त्याने आलं की PPM लेवलला सुवर्ण कण सुद्धा त्याच्यामध्ये आढळले. आणि आपण म्हणतो की सुवर्ण भस्म आयुर्वेदामध्ये आहे, तर तुला जास्त चांगलं माहितीये की सुवर्ण भस्माचे उपयोग काय आहेत. आणि हे तर नॅचरली, म्हणजे आपण म्हणतो की गायीचं परत एकदा महत्व मला असं वाटतं की जी देशी गाय, तिला शिंग असतात, वशिंड असतात, आणि तिची जी ते वशिंड असतं तिथे त्याची सूर्यनाडी असते, असं मला वाचनामध्ये आलं. जे काही अनेक ग्रंथ गायीचा अभ्यास करणारे जे संशोधक आहेत त्यांनी जे लिहिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये सूर्याकडनं येणारी ते जे काही किरण आहेत ते त्या वशिंडामधून तिच्या शरीरात जातात आणि तिच्या रक्तामध्ये, दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये सुद्धा तेच सुवर्णकण येतात की ज्याच्यामुळे ते गोमूत्र खूप जास्त औषधी होतं. आणि त्याच्यामुळे अशी हिला गोमाता तिला म्हटलेलं आहे, कारण तिचं शेण सुद्धा जे आहे ते पूर्वी कसलीच खतं नव्हती. बरोबर.
म्हणजे आपण जर का ऍलोपॅथीच्या जर का आधी आपण बघितलं तर मी जेव्हा अनेक किल्ल्यांवरती जात असे तेव्हा तिथे तुपाच्या टाक्या ठेवलेल्या असायच्या. तर साजूक तूप हे जखमांवरती लावलं जायचं आणि झाडपाल्याची जी काही लोकांना माहिती होती ती औषधं होती. आणि गाईचं दूध, गोमूत्र आणि शेतीसाठी शेण. म्हणजे गाय हे एक इकॉनॉमीच किंवा हे पूर्णपणे मी तिला माता म्हणण्याचं कारण काय की बाकीच्या कुठल्याच प्राण्यांचे भरपूर हे होतं. म्हणजे कुत्रा होतं, मांजर होतं, बरोबर. घोडे खूप जास्त प्रमाणात वापरले जायचे सैन्याच्या युद्धासाठी. मग एखाद्या घोडीला त्याने काय गाईचं हे माता का नाही म्हणाले. तर एवढं सगळं जिचं हे आहे आणि तिच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर किंवा तिचा जो उच्छ्वास असतात तर त्याच्यामध्ये युजफुल बॅक्टेरिया असतात. म्हणून आता लोक त्या गायींचं एक गो टुरिझम असं सुद्धा एक संकल्पना आलेली आहे. तर अशी ही जी गाय आहे ती गोमूत्रासाठी तर मला असं वाटतं की खूपच जास्त तिचं म्हणजे मातेपेक्षा सुद्धा खूप जास्त तिचं आपण म्हणू एखादा वैद्य असावा किंवा एखादा स्त्रोत असावा औषधाचा, असंच तिचं सगळं आढळलं. आणि मग त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतला. आणि ते अडचण अशी होती की पुन्हा ते अर्क प्यायचा सुद्धा प्रॉब्लेमच होता. आणि मग मी R&D ला म्हटलं की आपण असं काही याची पावडर वगैरे करू शकतो का. आणि मग संतोष पालकर आणि त्यांची सगळी टीम त्यांनी मग असं हे केलं की अनेक वस्तू जशा फळं असतात किंवा बाकीचं दूध आहे तर दुधाची भुकटी कशी तयार करता येते. मग त्याच्यावरती संशोधन केलं. ते पटकन काय साध्य झालं नाही. आणि जेव्हा मग ती गोमूत्राची पावडर करायची झाली तर तेव्हा म्हणजे असं मनात आलं की हे नुसती पावडर नको आपल्याला काही, कारण कोणीही पावडर करतील आणि विकतील. तर आपल्याला प्रोप्रायटरीशिप आपल्याला समजा काही करायचं झालं औषध की ग्रंथोक्त न करता आपलं वैशिष्ट्य घेऊन मग पुन्हा तुमच्याबरोबर माझी चर्चा झाली. आणि मग मी म्हणालो की पोट साफ होण्यासाठी सगळ्यात चांगलं गोष्ट काय आहे. तर मला आठवत होतं की माझे जे बाबा होते ते आता नाही आहेत, कैलासवासी वामनराव प्रभू देसाई. तर बाबा नेहमी म्हणायचे की माझं जर का पोट साफ झालं असतं तर मी चंद्रावरती गेलो असतो. त्यांचा सकाळी त्यांना पोट साफ होणं खूप प्रॉब्लेम होता आणि ते एवढे कार्यमग्न असायचे. पण ते सकाळी त्यांना 6ला उठून मग थोडे व्यायाम करून मग त्यांना शौचाला व्हायचं. तर त्यावेळी ते काय घेत असायचं म्हणजे त्रिफळा चूर्ण ते घ्यायचे रात्री झोपताना. त्रिफळा हा चूर्ण आम्हाला आवळा, हरडा आणि बेडा हे 3 जे आहेत त्याच्यापासून त्रिफळा चूर्ण आपण घेतो. आणि मग ते जर का आपण थोड्या प्रमाणात जर का गोमूत्र पावडरी बरोबर मिक्स केलं तर पोट साफ पण होईल आणि अनेक जे फायदे आहेत त्याच्याबरोबर त्याला एक बूस्ट पण मिळेल. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि मग त्याचं प्रमाण तुम्ही शोधून काढलं, वेगवेगळ्या पेशंटना दिलं आणि मग ती आपली गोमूत्र प्लस ची कॅप्सूल ती संकल्पना पहिल्यांदा त्याच्यामध्ये आली. मग ती मूर्त रूपात कशी आणली ते तुम्हीच सांगा. नाही सर, नक्कीच आठवत आहे. म्हणजे गोमूत्रामध्ये जवळपास 95% पाणी असतं आणि 95% पाणी जसं आपण आधी म्हटलं की त्याला समजा उकळवायचं म्हटलं तर त्याच्यातले जे फिनॉलिक कंटेंट असतात किंवा जे उडनशील द्रव्य आहे तर ती उकळताना पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. सो तेव्हा आमच्या पुढे तो मोठा टास्क होता की ते पाणी पण गेलं पाहिजे आणि ती पावडर स्वरूपात उरली पण पाहिजे. सो जवळपास 2 वर्ष आपण त्याच्यासाठी काम करत होतो, कारण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने आपण बघितलं. त्याच्यामध्ये स्प्रे ड्राय असेल किंवा फ्रीज ड्राय असेल अशा वेगळ्या टेक्नॉलॉजी आपण करून बघितल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला 2-2.25 वर्षानंतर त्याच्यात आपण सक्सेसफुल झालो आणि त्याच्यामधनं आपली गोमूत्राची पावडर बनली. सो गोमूत्राची पावडर बनल्यानंतर त्याचं पण आपण विश्लेषण करून घेतलं, कारण तुम्ही जसं म्हटलं तसं की रासायनिक दृष्ट्या सुद्धा गोमूत्र काय आहे आणि गोमूत्र पावडर त्याच्या आसपास आहे की नाही हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अर्क केल्यानंतर आपण त्याच्या गोमूत्र आणि गोमूत्र अर्क जेव्हा आपण त्याचं रासायनिक पृथक्करण बघितलं थोडंसं गोमूत्र अर्कामध्ये गोमूत्रापेक्षा घटक कमी आढळले. म्हणजे विशेष करून फिनॉलिक घटक जे होते ते उकळल्यामुळे ते कमी झालेले होते. पण एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण गोमूत्राची पावडर आणि गोमूत्र असं दोन्ही एकत्र म्हणजे दोन्हींचं रासायनिक पृथक्करण केलं तर तेव्हा असं आढळलं की फिनॉलिक कंटेंट हे गोमूत्रापेक्षा जास्त आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा एक्स्ट्रॅक्ट करणं किंवा एखादा अर्क काढणं, तो गोमूत्राचा अर्क हा आपल्याला त्या गोमूत्राच्या पावडरमध्ये मिळतो आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त स्ट्रॉंग बनते. मला एक आठवतं त्याच्यावेळी की मला ते असं पण हे होतं की पाव वाटी गोमूत्र बरोबर म्हणजे ते एका कॅप्सूलमध्ये यायला पाहिजे. बरोबर असं म्हणजे ते जेव्हा आणि तुम्हाला आता बरोबर ते म्हणत की 95% पाणी आहे. बरोबर. तर ते जर का 95% पाणी आपण काढलं तर ती जी काही कॅप्सूल येईल ती जर का आपण फोडली आणि पाववाटी पाण्यामध्ये घातली तर ते पाववाटी गोमूत्र एवढंच त्याची क्षमता होईल. मला बरोबर. साधारण 100 ml पाणी जर बघितलं त्याच्यामध्ये आपण एक आपली कॅप्सूल फोडली आणि ती घातली तर पूर्ण गोमूत्र आपलं जसं तसं तयार होतं. म्हणजे ज्यांना गोमूत्र प्यायची सवय आहे ते सुद्धा गोमूत्र कॅप्सूल घेऊन त्याच्यामध्ये फोडून जरी टाकले तरी ते गोमूत्राप्रमाणे घेऊ शकतात.
त्याच्यामध्ये त्रिफळा टाकण्याचं कारण तेव्हा पण असंच आपलं होतं की त्रिफळा हे उत्तम रसायन सुद्धा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पोट साफ करतं हा लोकांना त्याचा एकच प्रयोग माहिती असतो, पण त्रिफळा म्हणजे आवळा, हरडा, बेहडा या तिघांचाही खूप चांगल्या पद्धतीने ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आणि ते उत्तम रसायन पण सांगितलंय, कारण गोमूत्र जसं आपण आधी म्हटलं तसं उष्ण तीक्ष्ण स्वरूपाचं आहे. तर बऱ्याच लोकांना असं होऊ शकतं. त्रिफळाचं एक डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं आहे असं. हो, नेत्रिय ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे अगदी ज्यांना डोळ्यांमध्ये मोतीबिंदू सारखे आजार आहेत किंवा ज्यांना चष्मा लागलाय तर त्यांच्यावरती सुद्धा त्रिफळाचा अतिशय उत्तम उपयोग होतो. म्हणजे जेव्हा जेव्हा रात्री झोपताना जरी तुम्ही त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा एक्स्ट्रॅक्ट किंवा आता आपली गोमूत्र प्लस अशी जरी घेतलीत तरी त्याचा उपयोग तुम्हाला नेत्रिय म्हणून सुद्धा खूप चांगला होतो. म्हणजे लोकांचे चष्म्याचा जे काही नंबर असतो तो सुद्धा कमी होताना आपण बघितलेला आहे. कारण कॉम्प्युटरचा आणि मोबाईलचा वापर आपण बघितला. वाचन म्हणजे पूर्वी टेक्स्ट वाचनासाठी आपण डोळ्यांचा वापर करायचो, पण आता स्क्रीन टाइम एवढा वाढलाय प्रचंड आणि त्याचा सुद्धा दुष्परिणाम खूप दिसतो डोळ्यांवरती होतोच. आणि त्याच्यासाठी मग गोमूत्र प्लस सारखं जे आपलं औषध आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि जसं मगाशी म्हणाला की आपला बॅलन्स आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे गोमूत्र जेव्हा उष्ण तीक्ष्ण त्याचा, जसं आता उन्हाळ्यामध्ये काही पित्त प्रकृतीचे लोक असतात तर त्यांना कदाचित असं होऊ शकतं की थोडं पित्ताचं प्रमाण वाढलं, तर त्रिफळा जे आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं बॅलन्सिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. आणि जसं लोकांसाठी हल्ली आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन पाहिजे, तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याच्यासाठी गोमूत्र प्लस आपलं चपकल बसतं. म्हणजे तुम्ही दररोज एक रात्री कॅप्सूल झोपताना जरी घेतलीत तरी सुरुवातीला म्हणजे कॉन्स्टिपेशन हे तर तुमचं दूर होईलच, पण बाकीच्या आजारांपासून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होताना दिसून येतो. हा माझा अनुभव तुला सांगतो की ही तर कॅप्सूल तयार झाली, मला एवढा आनंद झाला. कारण म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा कॉलेजला पण जात होतो तेव्हा 2 वर्ष मला मुंबईला जायला लागत असे. तर आणि 8:18ची माझी सकाळची गाडी असायची. तर आपण मुंबईकर किंवा जे काही सगळेजण सकाळी लवकर जाणारे कॉलेजमध्ये जाणारे लोक आहोत, तर मला आठवतं की आमच्याकडे कधी 10-10:30 शिवाय जेवणच व्हायचं नाही. तर 10-10:30 जेवण झाल्यानंतर पुढचे 10 तास तरी यायला पाहिजेत तुम्हाला पचनासाठी. आम्ही काय लवकर झोपत नव्हतो. 11:30-12 शिवाय काही झोप यायची नाही. तर सकाळी उठलं की पोट साफ नसलं की खूप प्रॉब्लेम यायचा. बरोबर. आणि मग कधी कधी पहिले 1-2 पिरियड मध्ये बंक व्हायचे. तर माझ्या मनामध्ये असं आलं की अरे ह्या नंतर हे जेव्हा आधी काय तेव्हा काही उपायच काही नव्हता. किंवा मग गाडी 1-2 सोडायच्या गाड्या, कारण मी तिकडे तेव्हा बॉम्बे सेंट्रलला जात होतो कॉलेजला. आणि म्हणजे हे सगळे आता नोकरीला जाणारे सगळे लोक आहेत किंवा ही सगळी मुलं आहेत, एवढे हजारो लाखो लोक जात असतात. तर त्यातल्या 10-15% तरी हा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहेच. मी आता जेव्हा चौकशी करतोय तर खूप लोकांना प्रॉब्लेम आहे हा, की त्यांना पोट साफ होत नाही त्यांचं. आणि त्याचं गव्हाचं हे पण असेल की पूर्वी जसं भात जास्त लोक खात होते किंवा ताक पितात, दही खातात, तर पूर्वी खायचे, आता ते पण ते लोक काही करत नाहीत. आणि मग ही समस्या मला लक्षात आलं की खूप जास्त आहे. म्हणजे आणि पहिला आपल्यावरती प्रयोग केला पाहिजे. आणि मग मी पहिल्यांदा ती गोळी असं विचारलं होतं तुम्हाला की बाबा आपण कधी घ्यायची, तर मी ती सकाळी गोळी पहिल्यांदा घेतली नाश्ता झाल्यावरती. तर हे गोमूत्र एवढं स्ट्रॉंग आहे म्हणजे की त्याचं कधी कधी ढेकर यायची, तर ती गोमूत्राचा वास यायचा. मी म्हटलं अरे बाबा हे बरोबर नाहीये, कारण आपण आता शोधायला पाहिजे की ती कधी घेतली पाहिजे. त्याचं टायमिंग सुद्धा एकदम परफेक्ट पाहिजे की अंशापोटी घ्यायचे, नाश्ता झाल्यानंतर घ्यायचे, दुपारचं जेवण झाल्यानंतर घ्यायचे. तर मला सगळ्या 3 वेळेला मी पहिल्यांदा ती कॅप्सूल घेऊन बघितली. आणि मग नंतर जेव्हा मी ती रात्री जेवण झाल्यानंतर ती घेतली 1 तासानी, आणि जेव्हा आपल्याला तहान लागते, कारण जेवताना पाणी प्यायचं नाही असं एक आहारशास्त्रात सांगितलेलं आहे, तर मग त्याचा एकदम परिणाम खूप चांगला आला की अजिबात नंतर काही ढेकर वगैरे काहीच नाही न येता. आणि मला असं लक्षात आलं की खूप जास्त जेवण झालंय, पोटाला तळस लागली, आणि नंतर ती आपण कॅप्सूल घेतली की त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तासामध्ये तुमची ती पोटाला लागलेली तळस नाहीशी होते. आणि मग हे मला सोल्युशन मिळालं. आणि मग मी म्हटलं की हे आता आपण सगळ्यांपर्यंत नेलं पाहिजे, सर्व लोकांना आपण सांगायला पाहिजे. आणि 50 नंतर असं आहे का काही, तो पण माझा एक प्रश्न होता की कॉन्स्टिपेशन किंवा हे जरा जास्त वयाच्या लोकांकडे त्यांना जास्त याचा त्रास होतो का. बरोबर. साधारण 40-85 ओलांडली की त्याचा त्रास जास्त होतो, कारण आपलं आतडं जे आहे ते 40 फूट लांब आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा इतर गोष्टींचं प्रमाण पण व्यवस्थित लागतं. जसजसं वय वाढतं आपलं तसतसं शरीरामध्ये वात
वाढायला लागतो आणि वात वाढायला लागला की तिथे शुष्कता येते आतड्यांमध्ये, आणि आतड्यांमध्ये शुष्कता आली की हळूहळू आपल्याला कॉन्स्टिपेशन चालूच होतं. सो गोमूत्र त्रिफळा असल्यामुळे हे काय करतं की तुमच्या शरीरामध्ये कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी आतड्यांची जी हालचाल आहे ती सुद्धा वाढवतं. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं की टॉक्सिसिटी नावाचा जो प्रकार असतो की शरीरामध्ये जे काही जंक फूड खाल्ल्यामुळे किंवा काही वेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे जे काही साठलेली कचरा जो असतो तर तो पुढे ढकलण्याचं काम गोमूत्र आणि त्रिफळ एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने करतात. त्याच्यामुळे गोमूत्र प्लस कॉन्स्टिपेशन वरती अतिशय उत्तम काम करते. आणि एक सर्वे असं सांगतो की प्रत्येक घरामध्ये कॉन्स्टिपेशनचा पेशंट असतोच असतो. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर कॉन्स्टिपेशन ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं म्हटलं तरी आजच्या घडीला चालेल. सो कॉन्स्टिपेशन वरती गोमूत्र प्लस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेच. पण मला अजून वैशिष्ट्य सांगायचं की जसं तुम्ही सांगितलं की हे काही डॉक्टरांना पण आपण दिलं होतं की तुम्ही म्हटलं की डॉक्टरांकडनं पण त्याच्या एक काही पायलट ट्रायल म्हणा की करून घ्या. तर आपण जेव्हा डॉक्टरांना दिलं तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या आजारांवरती ते वापरून बघितलं. विशेष करून त्याचा उपयोग सर झाला कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेला आहे किंवा हायपर लिपिडेमिया ज्याला आपण म्हणूया की हल्ली आपल्याला दिसतं की स्ट्रेसमुळे म्हणा किंवा अल्कोहोलचं प्रमाण काही लोकांचं वाढलंय किंवा जंक फूड म्हणजे बर्गर किंवा अशा गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. आणि हार्ट अटॅकसाठी महत्वाचं कारण आपण असं म्हणूया की ब्लॉकेजेस किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं हेच आहे. तो गोमूत्र प्लस काय करतं की ते शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्यासाठी अतिशय मदत करतं. म्हणजे त्याचा उपयोग लेखन नावाचा त्याचा एक गुणधर्म आहे. तर लेखन असल्यामुळे कोलेस्ट्रॉलला अक्षरशः खरवडून काढण्याचं म्हणजे जे चिकटलेलं कोलेस्ट्रॉल असतं आपल्या वेनस सिस्टीमला तर ते खरवडून काढण्याचं काम गोमूत्र करतं. सो त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जे अडथळा ठरणारं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करायला मदत करतं. आणि आपण याचा पायलट ट्रायल पण केलेली आहे आणि पेशंट्सवरती वापरून पण बघितलेलं आहे. आणि गोमूत्र प्रत्यक्षात तसं काम करताना आपल्याला दिसतं. मी आता एक गोमूत्राचं आपण एवढं वर्णन करतोय तर एक कॅप्सूल मुद्दाम मी आज सगळ्या आपल्या नक्कीच आणलेली आहे. ह्याच्यामध्ये किती मिलीग्रॅम आहे? 400 मिलीग्रॅम गोमूत्र पावडर आहे. ही कॅप्सूल आहे आणि मुद्दाम कसं आहे की जे एखादी गोष्ट तुम्हाला चांगली असेल किंवा ते तुम्हाला लोकांच्या मनावरती ठसवायची असेल ते ट्रान्सपरंट आहे. म्हणजे याचं बाहेरचं जे कव्हर आहे ते आपण मुद्दाम ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे. आणि असाच गोमूत्राची जेव्हा आपण पावडर असते त्रिफळाचा पण रंग असाच असतो गवताच्या याच्यासारखा साधारण, आणि ते एकदम फाईन पावडरच्या स्वरूपामध्ये. आणि हे साधारण विरघळायला किती वेळ लागतो आणि पोटामध्ये अवेलेबल व्हायला? ही पोटामध्ये गेल्यानंतर ती लगेच फुटते. त्याच्यामुळे गोमूत्र आतलं जे आहे ते साधारणपणे अर्ध्या तासात विरघळून जातं आणि त्याच्यातले घटक आपल्याला परिणाम दाखवायला सुरुवात करतात. ग्रहणीसारखा जो आजार आहे म्हणजे त्याला आपण बघितलं तर इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे आजकाल तो कायम खूप लोकांना आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस चांगल्या पद्धतीने सर काम करताना दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं की वारंवारता जी असते म्हणजे आपल्या आतड्यांची मुवमेंट जी आहे ती फास्ट होत असते. त्याच्यामुळे आपल्याला सारखं शौचाला जावं लागतं. आणि बरेच वेळा एक प्रकारचा स्ट्रेस पण असतो. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की बाहेर गेल्यानंतर मला कुठे शौचाला जायला मिळणार नाही का. तर ह्या स्ट्रेसमुळे सुद्धा बऱ्याच वेळा लोकांना ती होत असते. तर मगाशी म्हटलं तसं की गोमूत्र मेध्य सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस बस्टर म्हणून पण ते काम करतं. आणि त्याचबरोबर शरीरातला जो कचरा आहे किंवा टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर ढकलण्याचं सुद्धा काम करतं. त्याच्यामुळे हा जो IBS आहे किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला ग्रहणी असं म्हटलं जातं तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. त्याच्याबरोबर वेगवेगळे आजार सर आपण बघितले म्हणजे जसं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स काही आहेत. त्याच्यामध्ये एक डायबिटीस किंवा ज्याला आपण मधुमेह किंवा आयुर्वेदामध्ये प्रमेह या नावाने तो ओळखला जातो. तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये असं वारंवार मूत्राला आपल्याला म्हणजे युरिनला जावं लागतं. रात्री ज्याला आपण म्हणतो की रात्री सुद्धा 2-3 वेळा युरिन फ्रिक्वेन्सी वाढलेली असते त्याच्यामध्ये. तर गोमूत्र काय करतं की त्याच्यामध्ये जो वाढलेला क्लेद आहे म्हणजे शरीरामध्ये वाढलेलं जे पाणी आहे तर ते प्रत्यक्ष कमी करण्याचं काम करतं. सो त्याच्यामुळे जे डायबिटीसचा जो दुष्परिणाम आहे म्हणजे जसं डोळ्यांवरती होतो किंवा आपल्याला नसांवरती होतो, नर्वस टिश्यूजवरती होतो, तर तो परिणाम सुद्धा कमी करताना आपल्याला गोमूत्र प्रत्यक्षात दिसतं. त्याचबरोबर गोमूत्राचा मेन उपयोग म्हणजे जसं आपण कारलं वगैरे खातो की ते शुगर कमी करतं. पण गोमूत्र डायरेक्टली पॅनक्रियास जे आहे म्हणजे आयसोलेट्स ऑफ लँगरेन्स नावाचा जो त्याच्यातला एक भाग असतो की ज्याच्या कार्य अक्षमतेमुळे डायबिटीस होतो तो प्रत्यक्ष त्याला ट्रिगर करण्याचं काम गोमूत्र करतं. म्हणजे हे वेगवेगळ्या स्टडीजमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे की गोमूत्र घेतल्यानंतर
म्हणजे लॉंग टर्म घेतल्यानंतर असं नाही की एकदा घेतलं आणि तुमची शुगर कमी झाली, पण जेव्हा तुम्ही ते लॉंग टर्म घेता तेव्हा त्या पॅनक्रियाजला एक प्रकारचा ट्रिगर मिळतो आणि इन्सुलिन सिक्रिशन वाढताना सुद्धा आपल्याला गोमूत्र प्लसमुळे दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरा एक आजार म्हणजे जसं संधिवात आहे तसं आमवात नावाचा आजार असतो, म्हणजे ज्याला आपण रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो. तर त्याच्यामध्ये शरीरातला जे टॉक्सिक मटेरियल आहे ते वाढत असतं. सो आमपाचन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जठराग्नी संदूषण ज्याला आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो, की थोडक्यात म्हणायचं की आपल्याला चांगली भूक लागणं हे सुद्धा अतिशय आवश्यक असतं. ती आजकाल आपल्याला लागत नाही, नुसतं आपण पोटात वेळ झाली म्हणून ढकलायचं काम करत असतो. तो गोमूत्र प्लस काय करतं की तुम्हाला त्या अग्नीचं संदूषण करणं, म्हणजे तो अग्नी वाढवणं आणि जे आपण खाऊ त्याचं योग्य पद्धतीने पचन करणं अशा पद्धतीचं काम करतं. त्याच्यामुळे आमाचं पचनही होतं आणि रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये सुद्धा जे खूप मोठ्या प्रमाणावरती वेदना दिसून येतात किंवा ज्यांची बोटं वाकडी होताना दिसून येतात, तर अशा व्याधींवरती सुद्धा कंट्रोल करण्याचं काम गोमूत्र प्लस खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करताना दिसतं. त्याच्यानंतर सर आपण एक सेल लाईन स्टडी केला होता. कॅन्सरच्या ज्या सेल्स होत्या, विशेष करून आजकाल आपण बघतो की ब्रेस्ट आणि ओवम याच्यातले कॅन्सर वाढताना दिसतात. तर ब्रेस्टच्या सेल लाईन स्टडीमध्ये आणि इव्हन ओव्हरीच्या सेल लाईन स्टडीमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसून आलं. सो आपण दोन्ही पद्धतीने त्याच्याकडे बघतो की आयुर्वेदानुसार गोमूत्र कशा पद्धतीने काम करतं आणि त्याचबरोबर काही ॲलोपॅथी मेडिसिन्सला आपण कशा पद्धतीने, म्हणजे त्यांचा जो काही स्टडी असतो त्या पद्धतीने सुद्धा आपण गोमूत्र प्लस वरती आपण स्टडी करून बघितलेला आहे. पण कॅन्सरवरती सेल लाईन वरती काम केलं म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं ते सांगा नंतर. विशेष करून ब्रेस्ट कॅन्सर ज्या सेल्स असतात त्या पेट्री डिश मध्ये वाढवल्या जातात आणि त्याच्यानंतर आपलं जे औषध असतं तर ते त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करतं, म्हणजे त्यांना मारतं किंवा ते तसंच ठेवतं, अशा पद्धतीने त्याचं संशोधन केलं जातं. त्याला सेल लाईन स्टडी असं म्हटलं जातं. तर आपण म्हणजे जेव्हा आपण मानवावरती वापरण्याच्या आधीची ही स्टेज असं आपण त्याला म्हणू शकतो. सो त्या पद्धतीने वापरल्यानंतर आपल्याला ते दिसून आलं की गोमूत्र हे दोन्हीवरती, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि इव्हन ओव्हरियन कॅन्सर या दोन्हीवरती आपल्याला काम करताना दिसून येतं. पण ते डेव्हलपरचे सुद्धा ते संशोधक होते, ते सांगत होते की अर्थात त्यांनी डायरेक्टली जे गरीब पेशंट होते आणि त्यांना महागड्या ट्रीटमेंट शक्य नव्हत्या आणि ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता किंवा ओव्हरीचा किंवा अशा प्रकारचे कॅन्सर झालेले होते, तर त्यांना दिल्यानंतर त्यांचं एक तर कंट्रोल पण झालं आणि काही लोकांचा तर कॅन्सर बरा पण झाला. म्हणजे ही खूपच वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. आता त्याला केस स्टडीज तुम्ही जसं म्हणालात तसं आपल्याला फर्दर हॉस्पिटल्सशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला ते करायला पाहिजे, तर त्याचं अजून आपल्याला डिटेल हे मिळू शकेल. हो सर, म्हणजे आपण पुढची स्टेप तीच आहे की असं म्हटलं जातं की गोमूत्रामध्ये अँटी कॅन्सर सबस्टन्सेस असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरवरती ते प्रत्यक्ष काम करताना दिसून येतं. सो आपण पुढच्या स्टेपमध्ये त्याचा गोमूत्रावरचा प्रत्यक्ष मानवावरती प्रयोग ज्याला आपण म्हणू शकतो तर तो आपण करणारच आहोत, की त्याच्यामुळे आपल्याला कळेल की गोमूत्र प्लस जे आहे ते त्या कॅन्सरवरती प्रत्यक्ष परिणामकारक ठरतं. त्याचबरोबर गोमूत्राचा एक उपयोग असायटिस, म्हणजे ज्याला आपण जरोदर असं म्हणतो, तर त्याच्यावरती पण दिसून येतो. म्हणजे बेसिकली काही लिव्हर डिसऑर्डर असेल किंवा लिव्हर फंक्शनिंग कुठेतरी कमी झालेलं असेल तर आपल्याला लिव्हर त्याच्यामुळे असायटिस होताना दिसून येतो. तर गोमूत्र प्लस काय करतं तर लिव्हर टॉक्सिसिटी कमी करताना सुद्धा आपल्याला प्रत्यक्षात दिसतं. सो त्याच्यामुळे तुमच्या असायटिसचं प्रमाण जे आहे, म्हणजे पोटात पाणी होणं ज्याला आपण म्हणूया, तर ते पोटात पाणी होण्याचं प्रमाण किंवा पोटातलं पाणी निघून जाण्याचं प्रमाण सुद्धा गोमूत्र प्लस मध्ये वाढताना आपल्याला दिसतं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती गोमूत्र प्लस काम करतं. म्हणजे अगदी आपण म्हणूया की कॉन्स्टिपेशन पासून कॅन्सर पर्यंत, हे छोट्या आजारापासून आपण मोठ्या आजारापर्यंत बघितलं तर त्याचा उपयोग आपल्याला होताना सर दिसून येतो. तर पेशंट्स जसे असतात त्याच्यानुसार याचा डोस आपण म्हणू की तो चेंज होतो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला रात्री झोपताना एक गोळी घेतली तरी त्याचा फायदा होत होता, पण आता आम्ही काही पेशंट बघितलेत की ज्यांचं वजन जवळपास 100 किलोपेक्षा जास्त पण होतं. तर अशा पेशंटसाठी आपण दिवसातनं 3 वेळा किंवा 2 गोळ्या 2 वेळा असं सुद्धा आपण प्रमाण त्याचं ठेवू शकतो. म्हणजे पेशंटनुसार थोडंसं गोळ्यांचं प्रमाण चेंज होऊ शकतं, पण रात्री झोपताना एक कॅप्सूल ही अतिशय म्हणजे प्रिव्हेंशनसाठी तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. किती वयापासून आपण हे घेऊ शकतो आणि किती वयापर्यंत घेतलं तरी चालेल? सर हे अगदी साधारण 14-15 वर्षाची जी मुलं असतात तर त्यांच्यापासून कोणीही घेतलं तरी चालतं आणि वयाच्या 70-80 वर्षापर्यंत ते कोणीही घेऊ शकतं. फक्त गोमूत्र घेताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे शरीरामध्ये पाणी त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. बरेच वेळा आपण हल्ली आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे पाण्याचं प्रमाण कमी केलंय, त्याच्यामुळे सुद्धा बरेच वेळा काही आजार होण्याची शक्यता असते. तर गोमूत्र घेताना तेवढं मात्र आपण करायला पाहिजे. मी आज मुद्दामून इकडे पितांबरीचं जी कॅप्सूल स्वरूपामध्ये गोमूत्राची कॅप्सूल आहे आणि त्याचा ब्लिस्टर पॅक मध्ये आपण केलेलं आहे. पूर्वी आपली डबी होती
आणि 60 कॅप्सूल त्याच्यामध्ये असायचे. आता कुठलीही कोणी केमिस्टकडे जाऊन ही 10 कॅप्सूलची स्ट्रीप घेऊ शकतो. साधारण याची किंमत 8 रुपये पर कॅप, म्हणजे 80 रुपये आपण ठेवलेली आहे. आणि त्याला आता खास आम्ही आज त्याची ऑफर पण ठेवलेली आहे की पुढचा महिनाभर जे कोणी हा शो बघून म्हणा किंवा जाहिरात बघून जे लोक कस्टमर घेतील तर त्यांना 30% पर्यंत आपण ऑनलाईन वरती किंवा दुकानामध्ये आमची जी काही पितांबरीची फ्रँचायझी शॉप्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ही 30% डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळेल. कारण हे सुद्धा करणं खूप आवश्यक होतं. कारण एखादी गोष्ट असेल औषध आणि आपण म्हणतो की ते साधारण मग 6 ते 7 रुपयाला आपल्याला ती पडू शकते आणि आपण जर का रोज एक कॅप्सूल घेतली तर ते 180 रुपये त्याची किंमत होईल. तर खूप जास्त महाग आहे असं मला वाटत नाही. कारण त्याच्यामुळे जे तुम्ही जसे फायदे सांगितलेत की वेगवेगळे आजार हे तर खूपच दुर्धर आजार आहेत, पण आधी साधा मला जो सकाळी पोट साफ होण्याचा जो एक प्रॉब्लेम होता तर तो जरी आपण बघितला आणि त्याच्यामुळे जी काही एफिशियन्सी वाढते तर त्या मानाने 180 रुपये महिना ही काही खूप किंमत आहे असं मला वाटत नाही. आणखीन आपण ज्या काही वेबसाईट आहे पितांबरीची किंवा आमचं जे काही शॉपी आहे किंवा ऑनलाईन आपण जे काही प्रश्न असतील आपल्याला याच्याबद्दल अजून आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर मंदार अवेलेबल आहेतच इकडे. नक्कीच सर. आणि आजचं डिस्कशन आपलं खूपच छान झालं आणि आपण म्हणू की रंगलं. कारण तुम्ही प्रत्यक्ष गायींबरोबर वावरलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला गायींबद्दल प्रेम आहेच. आणि जो अभ्यास केलेला आहे तो सुद्धा आपल्याला आज दिसून आला की कशा पद्धतीने आपण गोमूत्रावरती आपण आणि विविध संस्थांनी सुद्धा की कशा पद्धतीने गोमूत्रावरती संशोधन केलेलं आहे आणि एक औषध म्हणून सुद्धा लोकांना त्याचा उपयोग कशा पद्धतीने चांगला होऊ शकतो. असं आपलं गोमूत्र प्लस आहे आणि हे लोकांनी नक्कीच याचा वापर करावा. म्हणजे बरेच वेळा काय होतं की सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येत नाही. तो मला असं वाटतंय की बऱ्याच आजारांवरती आपलं चांगलं डिस्कशन झालं आणि लोकांपर्यंत ते नक्कीच पोहोचलेलं असेल. कारण आपल्याला असं वाटतं की जाहिरात हा खूप मोठा माध्यम आहे, बरोबर, पण ते एवढं कॉस्टली गोष्ट आहे की तुम्हाला 100 cc चे सुद्धा खूप जास्त पैसे पडतात किंवा 30 सेकंदाच्या जाहिरातीच फक्त आपण टीव्हीवरती दाखवू शकतो. पण या सगळ्या शंका, आणि मी एक उद्योजकच आहे आणि त्याचा ग्राहक पण आहे, म्हणजे असं रेअरली असतं, तर त्याच्यामुळे सगळ्या माझ्या आपल्या डिस्कशनमधून 90% शंकांचं निरसन झालं असावं. पण तरी तुम्ही डॉक्टर आहात त्याच्यामुळे नक्कीच कोणाला काही आणि अजून शंका असतील तर खाली दिलेल्या कंटेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर तुमच्या शंका नोंदवाव्यात आणि आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं डिस्कशन झालं, त्याच्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला मिळालं. धन्यवाद.